ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा त्वची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी आत्ता विनोवागी विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिलिम्या मध हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष अति आदरू विवेकावरी आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची विठाला विठाला आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म नात्रा यांचा आहे. या अभंगातून नात्रा मागणी मागत आहेत, सत्संगती द्या. अर्धा क्षणाचा सत्संग सुद्धा महत् पापाची शांती करतो. आम्हाला संताची संगती द्या, सत्संगती द्या. सत्संग सोडून अनेक प्रवाहामध्ये घालू नका. संसाराबद्दल काही मागत नाहीत, संसार करावा वाटत नाहीत, पुरता परमार्थ करावा वाटतो. आणि पुरता परमार्थ हा सत्संगच होत नाही. म्हणून आम्हाला सत्संगती द्या. जनार्दन नाथाचा असणारा म्हणले हा एकनाथ आहे. जनार्दनाचा एका मोठ्या करुणावचनानं मी विनंती करतो, विनवणी करतो, आम्हाला सत्संग पाहिजे अशी मागणी अभंगातून करतात. आज आपला मागणीचा प्रसंग आहे, उद्या काल्याचा प्रसंग आहे. एकनाथ महाराज संताची संगतीच मागत आहेत. अर्धा क्षणाचा सत्संग महत् पापाची शांती करतो. अर्धा क्षणाचा सत्संगानं विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यातल्या वैरत्वाची सुद्धा शांती झाली. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात का वैरत्व लागावं? तर यांच्यात वैरत्व लागण्याचं कारण एवढंच होतं की वशिष्ठ हे भूतलावर त्यांनाच असणारे म्हणले ब्रह्मनिष्ठ म्हणत होते. आणि विश्वामित्राला सुद्धा वाटावं की मला पण म्हणावं, म्हणून त्यांना ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तुम्हाला पृथ्वी तलावर सध्या ते ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांनी तुम्हाला म्हटल्यानंतर तुम्ही आहात. आणि ते मात्र काय करायचे, कुठं जर वशिष्ठांचा सत्संग असेल तिथं जर विश्वामित्र ऋषी आलेच तर सगळा समाज त्यांचा आदर करण्यासाठी उठून उभा राहत होता. कारण त्यांचं 60,000 वर्षाची एक तपस्या झालेली होती. आणि असा तपस्वी आल्यानंतर प्रत्येकाने त्यांचा आदर करण्यासाठी उठून उभे राहावं. पण वशिष्ठांनी मात्र शब्द सुमनाने आदर करावा. आणि ते शब्द म्हणजे बोलायचे यावे या 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 म्हणायचे, पण यावे राजर्षीच म्हणायचे. ब्रह्मर्षी असं म्हणावं वाटत होतं, पण राजर्षीच म्हणायचे. यावे राजर्षी असे बोलायचे. मात्र ते त्यांना बरं वाटत नव्हतं. राजर्षी या शब्दानं त्यांचा आदर केलेला आहे, मला ब्रह्मर्षी म्हणावं या उद्देशानं ते येत होते. पण हे यावे राजर्षीच म्हणायचे. आणि मग काही कालानं ते हळूहळू मला आपणाला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत म्हणून त्यांनी एवढा विरोध करायचा. गुपचूप त्यांची मुलंसुद्धा मारलेत. आपण पुराणामध्ये ऐकतो वशिष्ठांची मुलंसुद्धा मारले त्यांनी. पण त्यांचं प्रारब्ध असेल म्हणायचे. ते या राजर्षीच म्हणायचे. आले की समाज सगळा उठून उभा राहायचा आदर करण्यासाठी. पुन्हा मसामट्टीवर बसावं. एक वेळेस तरी वशिष्ठ आणि अरुंधती त्यांच्या आश्रमावर असताना त्यांनाच आता हे करायचं म्हणून गेले होते. परंतु त्या आश्रमाच्या पाठीमागं असताना त्यांना शब्द ऐकू आले. आपल्या पश्चात सुद्धा खरंच ते आपली स्तुती करतात, ब्रह्मर्षी तर खरंच वशिष्ठच आहेत असं त्यांना कळून आलं. पाठीमागं आश्रमात होते. वशिष्ठ आणि अरुंधती बोलत होते. अरुंधती आपल्या
प्राणनाथाला बोलत आहे, प्राणनाथा केवढं पौर्णिमेचं चांदणं पडले हो, असं चांदण्यासारखं तप कुणाचं आहे, तपस्या कुणाची असेल. तपस्येच्या बाबतीत बोलशील तर त्या धर्मपत्नीला वशिष्ठ सांगत होते, विश्वामित्राची सध्या तपस्या म्हटलं तर त्यांची आहे. किती वर्ष तपस्या झाली त्यांची, 60,000 वर्षाची तपस्या झालेली आहे. मग तपस्येच्या बाबतीत ते श्रेष्ठ आहेत असं बोलल्यानंतर त्यांना वाटलं, अरे आपण एवढा विरोध करून सुद्धा त्यांच्याकडं निर्वैरच आहे, निर्वैर्य, कसलंच वैरत्व करत नाही. आपल्या पाठीमागंच आपल्या तपस्येची स्तुती करतात. खरं ब्रह्मर्षी तेच आहेत. आणि शस्त्रास्त्र टाकून दिलं आणि हातात कसलं शस्त्रास्त्र नाही, काय नाही, आणि त्यांना नमस्कार केला. आणि असा साष्टांग नमस्कार केल्यानंतर मग मात्र वशिष्ठांच्या मुखातून शब्द आले, या ब्रह्मर्षी या या या. मग वाटलं, अरे आपणाला किती दिवस वाटत होतं ब्रह्मर्षी म्हणावं, पण आपल्या हातात शस्त्रास्त्र असायचे. राजर्षीच म्हणत होते, खरं ब्रह्मर्षी हेच आहेत, आपण यांचा आदर करण्यासाठी आपल्या घरी घेऊन जायचं. म्हणून त्यांनी आपल्या आश्रमाकडे घेऊन गेले. परंतु त्यांना वाटलं की आपल्या तपस्या ज्या आहेत यातल्या तपस्येचा काही भाग दक्षिणा म्हणून त्यांना द्यायची. दक्षिणा जर काय दिली असेल तर त्यांनी त्यांचा आदर आतिथ्य करून परतीला वाटेला होताना 10,000 वर्षाची तपस्या तुम्हाला दक्षिणा म्हणून मी देता, याचा स्वीकार करावा. अगदी हातात पाणी घेऊन त्यांनी महाराज संकल्प सोडू लागले. आता द्यायला लागल्यावर स्वीकार करावाच लागतो. स्वीकार केला. 10,000 वर्षाच्या पुण्याची असणारी म्हणले जी तपस्येचं पुण्य आहे त्याचा स्वीकार केला. पुन्हा योग आल्यावर वशिष्ठांनी त्यांना आपल्या आश्रमात बोलवल्यानंतर, अरे आपणाला यांनी दक्षिणा पुण्याच्या स्वरूपात दिलेली आहे, पण आपण आता आपल्याकडं पुण्याचं स्वरूप म्हटलं तर सत्संगाचंच आहे. आता त्यांनी दिलेलं आहे ते, पण तीच कसं देवं. जसं कुणी पूर्वी शिदोऱ्या आणले की काय करायचे, डालाच्या डाला शिदोऱ्या पूर्वी यायच्या, मग त्यांच्या पाचशे आली तर त्याच्यावरून वाढवून द्यायची आणि बदल द्यायची, वाढवून द्यायच्या. तसं म्हणले आपण आता त्यांनीच दिलेले त्याच्यापेक्षा आपलंच द्यावं म्हणले आणि सत्संगाचं द्यावं. आणि सत्संगाचं अर्धाक्षणसुद्धा त्यांच्या 10,000 वर्षाच्या तपस्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे, काय हरकत आहे म्हणले. म्हणून त्यांनी उच्चार केला, माझ्या अर्धा क्षणाच्या सत्संगाचं पुण्य मी तुम्हाला देत आहे, स्वीकार करा. आणि त्यांनी स्वीकार केला. पण पुन्हा थोडासा क्रोधच आला. म्हणजे काय किंमत करता, म्हणजे मी सरळ तुम्हाला 10,000 वर्षाचं तपस्येचं पुण्य लगेच देऊन टाकलं आणि तुम्ही मात्र काय देता, अर्धा क्षण. नाही, अर्धा क्षणाचं जरी पुण्य असेल आमचं, पण हे सत्संगाचं पुण्य आहे. आणि सत्संगाचं पुण्य तुमच्या 10,000 वर्षाच्या तपस्येपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. तुम्ही कुणालाही जाणकार व्यक्तीला नवे ब्रह्मदेवाला तुम्ही याची चौकशी करा, ब्रह्मदेवाकडे जाऊन याची चौकशी करा. मग ब्रह्मदेवाकडे जाऊन चौकशी केली. माझं 10,000 वर्षाचं तपस्येचं पुण्य जास्त आहे की त्यांचं अर्ध्या क्षणात सत्संगाचं. ते म्हणाले, आता हे तुमच्या ह्याच्यातलं म्हणजे मी याच्यात काहीच सांगू शकत नाही, माझ्या मागे प्रजा उत्पत्तीचं काम आहे म्हणे, मी याच्यातली तफावत सांगू शकत नाही. तुम्ही विष्णू भगवंताकडे जा. विष्णूनी तसंच लावलं बरं का, मी नाही सांगत म्हणे, तुम्ही शिवजीकडे जा. आणि शिवजी म्हणाले, ही दोघांनी सांगितलं नाही, माझ्याकडे पाठवले, मी याच्यातलं तफावत सांगत नाही, कोणतं श्रेष्ठ आणि कोणतं कनिष्ठ, तुम्ही शेषनारायणाकडे जा म्हणले भूतालावर. आणि पाताळामध्ये शेषनारायणाकडे गेल्यानंतर मात्र विश्वामित्राला वाटत आहे नक्कीच माझं श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना शेषनारायणाला बोलायला गेले. बघा माझं 10,000 वर्षाचं पुण्य आहे तपस्येचं, मग ते जास्त असेल की यांचं अर्धा क्षणाचा सत्संगाचं. अहो म्हणले, मग याच्यापेक्षा हे तुम्ही पणाला लावा ते पुण्य, माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार आहे. त्या तिघांनी बी उत्तरं दिली नाहीत म्हणतात. आणि मी सांगावं अशी इच्छा आहे,
तर मी सांगण्यापेक्षा काय करा, तुम्हाला वाटतं ना माझं 10,000 वर्षाचं तर पैसे जास्त आहे, तर तुम्ही हातावर पाणी घेऊन सोडा. माझं जर 10,000 वर्षाचं पुण्य अर्धा क्षणाच्या सत्संगापेक्षा जास्त असेल तर पृथ्वी माते तू शेषनारायणाच्या डोक्यावरची थोडी वर हो, आदर हो, म्हणून सोडला संकल्प. पृथ्वी थोडी बी हल्ली नाही आहे, त्याची ती शांत आहे. आणि मग शेषनारायण बोलतात, तुमचं झालं ना आता, आता त्यांना सोडायला होते, सोडणार नाहीत ते, कधीच म्हणणार नाहीत काही तुमच्याबरोबर वाद करणार नाहीत, पण त्यांचं सोडायला तर लावा ना. मग सोडा तुमचं जर जास्त असेल तर. म्हणजे माझा 10,000 वर्षाच्या तपस्यापेक्षा अर्धा क्षणाचा सत्संगाचं पुण्याचा भाग जर श्रेष्ठ असेल तर पृथ्वी माता तुम्ही थोडंसं शेषनारायणाच्या डोक्यावरचं आदर व्हा ना. म्हणून पाणी सोडल्याबरोबर पृथ्वी माता आदर झाल्या. आणि मग शेषनारायण बोलायला लागले, तुमच्या 10,000 वर्षाच्या तपस्येपेक्षा अर्धा क्षणाचा सत्संग श्रेष्ठ आहे. तुम्हाला कळालं का सांगावं लागेल म्हणले. कळालं म्हणले. आमच्या यानं पृथ्वी थोडी बी हल्ली नाही, पण त्या अर्धा क्षणाच्या सत्संगानं हल्ल्या म्हणल्यानंतर नक्की ते श्रेष्ठ आहे. आमचं वैरत्व इथं शांत झालं म्हणे. आणि म्हणून महाराज सांगतात, अरे महत पापाची सुद्धा शांती अर्धा क्षणाचा सत्संगानं होते. म्हणून अर्धा क्षणाचा सत्संग एवढा श्रेष्ठ आहे. विश्वामित्र वशिष्ठाच्या वैरत्वाची तर शांती झालीच. चांगला विचार करा, वाल्या कोळी चोऱ्या माऱ्या करणारा, अरे त्याला फक्त देवर्षी नारदाचा अर्धा क्षणाचा सत्संग लाभला. त्या महत पापाची शांती कशानंही झाली नसती. एक एक फक्त लहान खरा टाकावा अशी 7 रांजणं भरलीत, म्हणजे अपार पाचकं झालेले आहेत, त्याचं गणितच नाही. पण तो वाल्मिक किंकर सुद्धा या सत्संगामुळं वंदनीय झाले. महाराज नामजपाचा उपदेश केल्यानंतर महाराज त्यांनी नामजप चिंतन करत राहिले. मांसाहार मदिरा प्राशन वर्ज करून, परपिडा हिंसा वर्ज करून चिंतनात राहिले. आणि या सत्संगाचं पुण्य एवढं लागलं झालं की रामप्रभू येण्याच्या सुद्धा आधी अनागत भाष्य म्हणून रामायण लिहिण्यात आलं. मग त्यांचं पाप राहिलं का? माऊली म्हणतात, तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. असेल अगोदरचा अनाचारी, दुराचारी असेल, पण त्याचं जीवित्व आईल तडीला आलंय. अगोदरचा दुराचारी आहे पण सर्वोत्तम झाला. जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला, म्हणजे महापुरात बुडायला होता तो. पण माऊलीचे शब्द कसे आहेत बघा, बुडतया सकरणू न पुसे अंत्यज की ब्राह्मण, काढून राखे प्राणू हिची जाणे. बुडू लागल्यानंतर अंत्यज आहे का ब्राह्मण आहे पाहू नये, फक्त त्याला बाजूला काढावं. मग तयाचे जीवित्व आईल थडी आली, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले. आता बुडालं पण वायाला गेले. फक्त लोक म्हणतील नवा जन्म झाला, पण बुडाला मेला म्हणणार नाही. बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले शेवटाले भक्ती. आता भक्ती त्याचा शेवट होत आहे. त्याला अर्धा क्षणाच्या सत्संगानं आता भक्तिप्रिय वाढत आहे आणि त्याच्याच शेवट होत आहे. म्हणून तो पापच त्याचं उरत नाही. त्या महत पापाची शांतीच झाली. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अर्धा क्षणाचा सत्संग महत पापाची शांती करतो. अभंगाच्या प्रथम अर्धा क्षण घडता संताची संगती, 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 अर्धा क्षण घडता
संताची संगती अर्धा क्षण घडता संताचे संगती अर्धा क्षण घडता संताची संगती अर्धा क्षण घडता संताचे संगती अर्धा क्षण घडता संताची 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 संगती होय शांती मात पापा तेने होय शांती मात पापा संत संग देई 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 तेने होय शांती पाप पापा तेने होय शांती पाप पापा संत संग देई 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 होय शांती मात पापा तेने होय शांती मात पापा तेने होय शांती मात पापा संत संग देई 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 तेने होय शांती मात पापा तेने होय शांती मात पापा संत संग देई 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 देई अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा महत्पापाची शांती अर्धा क्षणाच्या सत्संगानं होते. वैरत्वाची शांती अर्धा क्षणाच्या सत्संगानं झाली. महाराज नाथराय म्हणतात आम्हाला सत्संगतीच पाहिजे. अरे चोराला सुद्धा सत्संगतीच आवडू लागली. बघा चोऱ्या माऱ्या करणारा वाल्या कोळ्याला सुद्धा पुन्हा सत्संगती आवडू लागलेली आहे. नवे नवे राम जन्माच्या आधी अनागत भाष्य रामायण लिहिलं आणि मग कोळीयाची कीर्ती वाढली गहन केली रामायण रामा आदी. राम प्रभू अवताराला येण्याच्या आधी रामायण लिहिले. महत्पापाची शांती झाली आणि हे सत्कर्म एवढं केले. महाराज ते रामायण ऐकून अनेक उद्धरून गेली. एवढंच काय राम प्रभूला सुद्धा जसं लिहिलंय तसंच वर्तन करावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तून दावीन नामा म्हणे. एक वेळेस वाटलं होतं ज्यावेळेस युद्धामध्ये लक्ष्मणजींनी इंद्रजिताचा वध केला. इंद्रजिताचा वध केल्यानंतर त्याचा हात मात्र सुलोचनेच्या महालात जाऊन पडला होता. सुलोचनेनं असा कोरा कागद नेऊन त्याच्या पुढे ठेवला. मी जर पतिव्रता असेन तर कोणी मारलं हे लिहून दे चालतं मी म्हणून. आणि ते लिहून दिलं होतं त्या हातानं लक्ष्मण म्हणून लिहिलं होतं. लक्ष्मण
ती कागोदन हात घेऊन युद्ध मंडळात गेली होती ती. कोण लक्ष्मण आहे म्हणजे मला दाखवा म्हणे. काय झालं म्हणजे माझ्या पतीला मारले त्याने. आणि लक्ष्मणानंच मारलं कशावर म्हणतो म्हणजे एवढी वाढणार आहे ती इतकी आहे ती त्याचंच कसं नाव गेलं म्हणजे माझ्या पतीनंच लिहून दिले म्हणजे. आणि मी लिहिलं हातानं कसं लिहून दिले. मी पतिव्रता आहे म्हणे लिहून द्या म्हणे लिहिले. मग सगळे तिथं आता त्यांचं शिर ती धन सगळं तसं रामाने तिथे ठेवलेलं होतं. म्हणजे तुमच्या त्या हाताने जर लिहून दिले म्हटल्यानंतर आता ही शिराला हसवा मग तुम्ही म्हणले. मग ते शिरसुद्धा हसवलं होतं. त्या एवढ्याच म्हणाल्या माझा जर पिता हिता असता तर काय मारायची ताकद होती म्हणले. असं म्हटल्यानंतर खदा खदा हसायला ती कसं काय कडे म्हणले. म्हणजे तू कुणाचे लक्ष्मणाने विचारलंच म्हणा म्हणजे तुम्ही कुणाची लेख आहात म्हणजे सांगा तरी म्हणजे असं खरंच म्हणजे हातानं लिहून द्यावं ना मुलग्याला हसावं म्हणले कुणाची मुलगी आहात म्हणले तुम्ही. मग त्यांनी सांगितलं सुलोचनेनी मी शेषाची मुलगी आहे. बरोबर आहे म्हणजे शेषाची मुलगी आहे. आणि मग लक्ष्मणाला वाटलं मग माझा जर पिता हिता असता तर काय मारायचा का तुम्ही. मीच शेष आहे म्हणले शेषाचा अवतार आणि मी कशाला मारित होतो. मग ही मला जर माहीत असतं तर मग वाटलं होतं लक्ष्मणाला रामा आणि माझी शेषा अवतारातली मुलगी म्हणल्यानंतर मीच ही केलं म्हणले का जिवंत करून टाकावं म्हणले ते. मी कधीच तुला काय मागितलं नाही म्हणजे एवढं जिवंतच करून टाकू म्हणजे ते इंद्र तिथं. लक्ष्मण सहज मागायला आणि राम बी बरोबर म्हणाले. पण म्हणले जांबवंतासारखी जुनी वाढणारे सगळे म्हणाले हे तुम्हाला शक्य नाही म्हणले. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं तो त्याच्यासाठी एवढा निराहार होता ब्रह्मचर्याचं पालन केलेलं होतं म्हणून त्याच्या हातून मेला. परंतु जिवंत रामाने केले असं कुणाच्या अध्यात निघत नाही. लक्ष्मणानं मारलं हे निघालं म्हणले पण पुढे निघते का बघा म्हणजे पुढचा अध्याय काढून नाही. मग तुम्हाला उठविता येत नाही. तुम्हीच म्हणता बोलीला वाल्मिक तैसेच करील तेवढंच करतो त्याच्यापेक्षा आगाव काय करीत नाही. मग तुम्ही उठवायचं नाही म्हणले. त्याच्यापेक्षा पुढं काही सुद्धा करू नका म्हणले. म्हणजे तेवढंच करावं लागलं की ती ताकद असेल ते वाल्मिकाच्या शब्दातली. आणि पाप कुठे गेलं सत्संगानं नाही सगळं. म्हणून महाराज सांगतात या सत्संगाची महती एवढी आहे म्हणून आम्हाला सत्संग द्या सत्संग द्या. एकदा तर एका दरोडेखोरानं आता कधीच सत्संगाची सवय नाही चोऱ्या करणं ही असंच फक्त. म्हणून त्यानं त्याच्या मुलाला अंतकाळाच्या समयाला जवळ बोलवून घेतलं आणि तो दरोडेखोर चोऱ्या करणारा मुलाकडून वचन घेऊ लागला. काय वचन देऊ बाबा वचन दे मला. हो पण काय म्हणून वचन देऊ सांगा तरी की. म्हणले मला वचन एवढं पाहिजे मी कीर्तनाला कधीच जाणार नाही म्हणून असं वचन दे. म्हणले आपण केव्हा कीर्तनाला जातो पण कुणी तर नेईल असा एखादा बाबा यायचा चला चला म्हणून कुणी नेतात आग्रह करून आणि माणूस जात असते त्यावेळेस. असं होईल तर मला वचन पाहिजे तुझं की मी कीर्तनाला कधीच जाणार नाही. जात ना आपण पण कुणी नेईल माझ्या माघारी तर तू वचन दिलं पाहिजे मला. देतो म्हणले वचन दिलं मी कीर्तनाला कधीच जाणार नाही. पुन्हा थोडे वेळ थांबले अजून एक वचन दे. आता काय तर म्हणले कीर्तन करणारे लोक ते रामायण सांगणारे ज्ञानेश्वरी वाचणारे हे आपल्या घरला कवा आणायचं नाही. ही एक दिलं पाहिजे म्हणले. कीर्तनाला जाणार नाही पण ते कीर्तन करणारे घरला कवा आले पाहिजे. जसं तुकोबाराय म्हणतात माझं चित्त तर तुझ्या पायी राहावं नाहीतर माझं चित्त तुझ्या पायी राहू दे नाहीतर तुझे पाय तर चित्तात येऊ दे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. हा मग चित्तात पाय तर असावं नाहीतर आमचं चित्त तर तुझ्या पायाकडे असावं. तसं ह्याचं म्हणणं झालं की कीर्तनाला जायचं नाही पण ती लोक बी कवा घरला आणायचं नाही. ती कीर्तन करणारा आणायचं नाही. ती पुती सांगणारी ऐकणारी ही कवा आपल्या घरला आणायची नाही. बरोबर म्हणजे ती कीर्तन करणारा बी लोक घरला कवाच आणणार नाही आणि कीर्तनाला बी जाणार नाही.
आणि काही कालाने त्यांनी देह ठेवला. पण ते चोरी करायला जाताना एक वेळेस असं कीर्तन थोडं थोडं कानावर त्याच्या येऊ लागलं. अरे म्हणले आपण कीर्तनाला जाणार ना म्हणून बापाला वचन दिलेलं आहे, बापानं ध्येय ठेवलं आहे आपल्या, पण बापाला वचन दिलेलं कीर्तनाला जायचं नाही. कीर्तनाला नाहू पण शब्द येईल ते आपल्याकडे, आपण कीर्तनाला पण कीर्तन आपल्याकडे यायलंय की, म्हणून कानात बोटं घातली. बघा किती वचन पाळलंय त्या चोरानं. कानात बोटं घातली चोरी करायला जाताना, ती कीर्तन आपल्याकडे यायले म्हणले. आणि कानात बोटं घालून बाजूनी जात असताना अगदी जवळ कीर्तनाच्या आलं तर चांगलं ऐकू यावं असं ठिकाणी आलं की देवानी ठरवलं की ह्याला सत्संगतीच घडवायची, आणि देवाची कृपा झाल्याशिवाय सत्संग घडतच नसतो. महाराज तर कधी कधी म्हणतात एखाद्या वेळेस सूर्य अस्तमानाला चाललेला धरता येईल पण संत भेटी होत नाही. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, चंद्र अमृत सुखे सेववेल, पर्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैस्यान भेटेती ते साधू. महाराज फार अवघड आहे, पण भेटी होतात कशा? भगवंताची कृपा असते. बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी, बहुआवघड आहे संत भेटी. हरि जग जेठी करुणा केली, हरि जग जेठी करुणा केली. आहे संत भेटी, आहे संत भेटी. ओ आहे संत भेटे, आहे संत भेटे. परी जग जेठी परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. केवळ बाबा आई केवळ बाबा स्वामी नारायणा. आईश्वर बाबा स्वामी नारायणा, आईश्वर बाबा स्वामी नारायणा. बहुआवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. भगवंतानं कृपा केल्यावर अवघड आहे संत भेट पण होत असते. मात्र या चोरावर भगवंतानी कृपा केली. कानावर शब्द यायलेले सुद्धा तो ऐकायला तयार नाही, कानात बोटं घालून चाललाय. पण एकदम जवळ आल्यानंतर भगवंतानी त्याच्या पायात काटा मोडला. तो काटा काढल्याविना त्याला चालताच येणं, खालीच बसला. कानात बोटं तशीच आहेत. बापाला वचन दिले कीर्तन ऐकायचं नाही, काटा मोडलाय कस करू. काटा काढण्यासाठी त्याला एक बोट काढावंच लागलं. कोर बसू म्हणलं तर काय करावं. ते वचन दिलेलं बाबाला सांगितलं, बाबा मी वचन दिलं तर मी काय कीर्तनाला गेलो नाही, पण म्हणले ऐकू यायलेलं सुद्धा मी कानात बोटं घातले ते येऊ दिलं नाही. पण आता काटा काढीस तर काय करू मी म्हणले. आता उजव्या कानातलं बोट काढलं आणि ताकद लावून काटा ओढू लागला. काटा चोरात मोडलेला होता,
जसं आपल्या तुकोबाऱ्यांच्या अर्धांगिनीला भाकरी घेऊन जाता डोंगरावर करवंदीचा काटा मोडला होता. महाराज तुकोबाऱ्यांच्या पत्नीला हालायही नाही गेलं. भगवंतानी येऊन काटा काढला होता. ते इथं त्या चोराला आता काटाच काढायलाही नाही गेला, कानातले बोट काढल्याशिवाय. म्हणून तो बापाला म्हणला, बाबा मी काटा काढीस तर बोट काढतो. आम्ही काही कीर्तनाला गेलो नाही, पण म्हणजे ऐकू यायला होतं म्हणून बोटं घातली होती. पण आता काटा काढीस तर काढावं लागेल म्हणून काढलं आणि काटा काढू लागला. एवढ्यात थोडे शब्द काटा काढीस किती आहेत, थोडंच अर्धाक्षण शब्द कानावर पडले. आणि ते शब्द पडले होते ते कीर्तनकार सांगत होता, देव देवी प्रसन्न होऊनच भेटीला आलीच तर ओळखायच्या खुणा काय. तो मामा सर्वांच्या सावल्या पडतात अशा, पण देवदेवी जर आलीच समोर ओळखायची खून तिची सावली पडत नसते. एवढे शब्द कानावर पडले आणि काटा काढायचा झाला, पुन्हा बोटं घालून निघून गेला. पण एवढे शब्द त्याला एवढे उपयोगी ठरले, त्याच्या महत्पापाची शांती झाली. महाराज इतके उपयोगी ठरले. पुढे गेल्यानंतर त्यानं चोरी केली, राजवाड्यातच चोरी केली आणि एवढं धन की त्याला ओझं जाईना. मग त्यानं तिथला उंट सोडला आणि उंटावर ते ओझं लादून घेऊन गेला. कुठं जरा खपाऱ्यात राहत असतील तिथं त्यानं ते दारापुढं कुठं ते धन पुरून टाकलं आणि उंट मात्र मारून दऱ्या खपारीत टाकून दिला. राजवाड्यातली चोरी झाली म्हणून राजानं बरेचसे CID सोडलेले होते. त्यातला एक CID विडा उचलून, एक वेश्याच होती पण विडा उचलून मी पकडूनच दाखवीन म्हणून गेलेला होता. आणि एक तंबोरा घेऊन पद म्हणत म्हणत जिथं दरोडेखोर राहतात तिथं ती जाऊन एकच पद म्हणून दाखविले त्यांच्या महिलाला. पुरुष वर्ग नव्हते, महिला होत्या. एक पद म्हणून दाखविले आणि गुपचुपच निघून चालले. हो माय म्हणा की हो म्हणले, बरं वाटलं आम्हाला म्हणले, ऐकू वाटायला म्हणा की. नाही माय म्हणले, माझ्या लेकराला एवढा आजार आलाय, ते लिकरूच वाचते का नाही की सगळी म्हणायला लागले. ते काय झाले, काय झाले, आजार आलाय म्हणे. वैद्य पहिलं औषध द्यायची आणि त्या वैद्यानं सांगितलंय उंटाचं मांस भेटलं तर लिकरू वाचलं, नाही तर वाचायचंच नाही म्हणले. ते शेगडी असतात मुद्दा काढायसाठी, बरोबर काढत असतात. ते इकडं लेकराचं निमित्त केलं, लेकरू मरते म्हणले. माझं काय करायचं बाबा म्हणले. काय मग उंटाचं मांसानं तुमचं लेकरू जर वाचत असेल आणि त्याच्या औषधानं, तर आम्ही ते मांस देतो म्हणे तुम्हाला, आम्ही देतो म्हणे, तुमच्या लेकरू वाचल म्हणे, का हरकत नाही म्हणे. मग आणखीन काही पदं म्हणून दाखविली आणि त्या महिलांनी ते उंटच निघून दाखविले. हो का म्हणले, काय तुम्हाला औषधाला लागेल ते घेऊन जा. मग तिनं थोडंसं घेतलं आणि त्यांच्या घरावर गोलाकार लाल काढलं. तुम्हाला कमीत कमी तुम्ही मेसाईची तर सेवा करता का. मग म्हणले, म्हणून तर म्हणते चोराला मेसाई धारली, मेसाईची आम्ही सेवा करतो की म्हणले. मग तुम्हाला माझ्या लेकराचा जीव वाचविला म्हणून तुम्हाला मेसाई मध्यरात्री भेट देईल बरं का म्हणले. तुम्ही थोड्या सावध राहा, जाग्याच राहा म्हणले. बरं वाटायला त्यांना आणि ती मास घेऊन गेली. रात्री दरोडेखोर चोऱ्या करणारे आल्यावर विचारलं, आपल्या घरावर असं गोलाकार लाल कोणी काढले. तर एक पद म्हणत बाई आणती म्हणले आणि तिनं काढले म्हणले. बरं अजून काय झाले, काय काय. तर म्हणे तिच्या लेकराला आजार लई झाला आणि औषधासाठी थोडं उंटाचं मांस नेलं. थोडं चमकलं, त्याला वाटलं म्हणले एखाद्या वेळेस CID आहेत, काय काय झालंय की काय. पण काही नाही, सगळे झोपले. पण बरोबर मध्यरात्रीच्या वेळेस ह्या सगळ्या महिला जाग्या झालेल्या. देवी येणार आहे म्हणून सांगितलं होतं तिनं. माझ्या लेकरा बाळाचा आशीर्वाद तुम्हाला लागेल, माझं लेकरू वाचायला तुमच्यामुळं, लेकरा बाळाचा आशीर्वाद लागेल मग तुमच्या लेकराली आणि देवीच येऊन भेट देईल. मध्यरात्री सगळ्या जाग्या आहेत आणि हीच देवी होऊन आली. ही CID जी होती हीच देवी होऊन कर्तरी 2 हात बसवले, एक रेडा घेतला आणि एका हातात जळत भांड आणि एका हातात त्रिशूळ आणि कर्तरीम 2 हात लक्ष्मीच्या बांधण्यासारखं बांधले. चतुर्भुज रूप धारण केलं आणि रेड्यावर बसून बरोबर 12ला त्यांच्या दारात आणि त्रिशूळ थोडा वाजवला. महिलांनी दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर जळत भांड आहे, त्रिशूळ आहे, ह्या रेड्यावर बसलेली आहे.
म्हणले मेसाई खरंच आली की म्हणले आपणाला आशीर्वाद लागला त्या लेकराला आपण ते दिलं ते म्हणले. आणि ते देवीने बोलायचं लांबून सगळेली पायावर घाला, लांबून पायावर घाला. तिथूनच सगळ्या लेकरा बळाली पाया पडायलेली. मी तुम्हाला साथ केलेली आहे, मला बलिदान दिल्याशिवाय तुम्ही काढायचं नाही म्हणले. म्हणले इथंच पुरून ठेवले म्हणले, बलिदान दिल्याशिवाय मी काढणार नाही म्हणले. दोन्ही मुद्दे सापडले, उंट बी सापडला होता ना, हे बी सापडलं. आणि देवी महागारी फिरली, सगळे पाया पडून निघाले होते. देवी महागारी फिरल्याबरोबर जळत भांडं गेलं पुढी. आणि त्या जाळाच्या उजेडानं देवीची पडली सावली महाग. मग ही काटाकाडीस्तोर कीर्तन ऐकलेली हित उपयोग आलं. ह्या सगळ्याला काय माहीत आहे देवी कसली की सावली पडते का नसते. ही सगळी पाया पडून गेली महागारी. मेसाई आलती माय, मेसाई आलती माय लागल्या पाया, पोळ्या पापड्या आपलं गेल्या. पण हेनं काटाकाडीस्तोर कीर्तन ऐकलं होतं, त्याला थोडी शंका आली. अरे कीर्तनकारानं तर सांगितलं होतं देव देवी जर भेटायला आलीच तर ओळखायची कोण, सावली पडत नसते. आणि इथं सावली पडली, देवी नसावी. आणि नसावी म्हणावं तर खरंच चालते की देवी म्हणली, दर्शन झालंय. मग कीर्तनकारांना लबाड सांगितलं असेल का? असं तर म्हणते ती कीर्तन, आपण कवा कीर्तनाला जातो आपण, कीर्तनकार लबाड बोलत नसते म्हणते ती. मग कीर्तनकाराचं लबाड का देवी लबाड बघूच म्हणली. आणि म्हणून थोडं अंतरेनं देवी म्हणल्यावर कुठेतरी अंतर्धान पावेल म्हणून थोडं अंतरेनं त्या उजाडाच्या दिशेनं मागे देवी कुठंच अंतर्धान पावलं. नीट गेली वेश्याच्या गल्लीला. आणि तिचं ती घरं आल्याबरोबर रेडा हाकारून लावला, ते जळत भांडं टाकू दिलं, ते हात करतरी टाकले आणि देवी गेली घरात. अरे म्हणले ही देवी नव्ह म्हणले, आपण काटाकाडीस्तोर कीर्तन ऐकले त्याच्यामुळं कळालं म्हणले, नाही तर आपणाला लगेच सांगून म्हणले अटक करत होते म्हणले. दोन्ही मुद्दे झाले ते म्हणले. आपण ती धनबी टाकली इथं पुरले म्हणलं, आणि ते उंटाचं तर मास घेऊन गेलेली आहे. आता आपणाला पकडते ते म्हणले थोड्या वेळात. मग त्यानं घरून जाऊन कुलूप आणलं आणि त्या देवीच्या घराला बाहेरून लावून टाकलं. बघू म्हणले कसं करते तिथे. आणि मग मात्र हिने सांगितलं होतं एक मुद्दा नेऊन दिलता आणि मध्यरात्री एक मुद्दा सापडणार आहे. आपण थोडं 3-4च्या सुमाराला जाऊन धाड घालून पकडू म्हणले. पण ही देवी अजून ही व्हायची तर बंद केली, देवीला उठायला आलं नाही. सूर्यास्त झाल्यानंतर राजानं दौंडी पेटवली. चोर काय सापडत नाही. त्यानं स्वतःहून जर गुन्हा नमूद केला तर मी त्याला निम्म राज्य आणि मुलगी देणार. मग हा चोर जाऊन गुन्हा नमूद करतो मी चोरी केलेली आहे, राज्य भेटायला म्हणून म्हणत असतील, सगळे मुद्दे दाखवावं लागते. द्या तुमचा सेवक म्हणले. एक सेवक दिला आणि किल्लीनं फक्त त्या CIDचं कुलूप उघडून दिलं. हे सगळं सांगते म्हणजे तुम्हाला आता. आणि त्या CIDने ते उंट दाखविला, ती धन दाखविलं. पण राजा म्हणला CID मार्फत नाही ना सापडला, स्वतःहून गुन्हा नमूद केला आहे ना. आपण तर दौंडी पिटवली की स्वतःहून गुन्हा जर नमूद केला तर निम राज्य आणि मुलगी द्यायची. त्याच्याकडे हत्ती पाठवला एक आणि हत्तीवर बसवून त्याला वाजवत आणा म्हणले. आपण बोललो तसं. आणि मग हत्तीवर बसवून फुलाचा वर्षाव करत येऊ लागले की त्याला देवानं आता वैराग्य दिलं. आधी काय दिलं तर फक्त सत्संग दिला, पण आता राज्याचा लोभ होता म्हणून त्यानं स्वतःहून गुन्हा नमूद केला. पण हत्तीवर बसून जाताना एक त्याला वैराग्य विरक्ती बी दिली. अरे मनात म्हणू लागला, अरे आपण काटाकाडीस्तोर कीर्तन ऐकले, निमराजनपूर गेले, आपल्या बापाला कळालं नाही म्हणून वचन घेतलं होतं कीर्तन ऐकायचं नाही, सत्संगाला जायचं नाही आणि ती लोक बी घरला आणायचं नाही ते. अरे आपण जर ही चोरी सोडून दिली, आयुष्यभर सत्संग केला, देव नाही का भेटायचा, काय राज्याला करायचे, अशी एक विरक्ती झाली. आणि विरक्ती ही आहे तिथं ज्ञान टिकत असतं. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. आणि मग ही वैराग्य आधी प्राप्त झालं त्याला, म्हणून विरक्तीचं पात्र हे श्रेष्ठ आहे. जसं वाघिणीचं जर दूध साठवायचं असेल तर त्याला पात्र फक्त सोन्याचं. तुम्ही तांब्याचं कासेचं कशाचंही करा, ती फोडून बाहेरच निघते.
त्याला वाघिणीचं दूध साठवत झालं तर सोन्याचंच भांडं लागतंय. तसं देव प्राप्त करायचं असेल तर विरक्तीचंच पात्र लागतंय. त्याच्याशिवाय शांती नाहीच. काही प्राप्त होईल, राज्य प्राप्त होईल, शांती नाही म्हणजे. वैराग्यानं शांती आहे म्हणून त्याला वैराग्य देवानं दिलं आणि त्याला वाटायला म्हणजे राज्य घ्यायचं नाही ना मुलगी घ्यायची नाही. मग खऱ्या अर्थानं सुख आहे असं वाटायला लागलं. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात वैराग्ये तापला सप्रेमे निवाला. वैराग्य तापला सप्रेमे निवाला. वैराग्ये तापला सप्रेमे निवाला. वैराग्य तापला सप्रेमे निवाला. ठेवा दोलादला शांती सुख. ठेवा दोलादला शांती सुख. ठेवा दोलादला शांती सुख. वैराग्यानं तापला आणि भक्तिप्रेमानं ते निवाला आणि खरंच शांती आणि सुख प्राप्त झालं. त्यानं राजानं सांगितलं मी यांना मुलगी आणि निम्म राज्य द्यायला तयार आहे, याचा स्वीकार करावा. ह्यानं खाली उतरून हात जोडून सांगितलं तुम्ही हे सगळं द्यायला तयार आहात पण मी याचा स्वीकार करू शकत नाही. तुमच्या चोरी करायला येताना काटा काढीस तोरच कीर्तन ऐकले म्हणून मी पकडलो नाही, नाहीतर मला तवाच पकडत होते म्हणले. आणि हातकड्या घालूनच तुम्ही असं पट्ट्यानं रटमारीतच घेऊन येत होता. पण फक्त काटा काढीस तोर कीर्तन ऐकलं म्हणून मला देवदेवी कळाली, आता मला काय कळायले म्हणले. आता मात्र वडिलांना अज्ञानामुळं कीर्तनाला जाऊ नये, ती लोक आणू नये असं वाटत होतं. अज्ञान आहे ते. आजपासून मी फक्त सत्संग करीत राहणार. मला सत्संग पाहिजे, तुमचं राज्य नको ना मुलगी नको. बघा चोराला सुद्धा वाटलं सत्संग. मग म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मला सत्संग दे देवा, सत्संग दे. सत्संग सोडून दुसरं संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग देई, संत संग देई. 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 आम्ही का प्रवाहे घालू नको. आम्ही का व्यवहारे पाडू नको. संत संग देई, संत संग पत्नीचा त्यांनी स्वीकार केला नाही, राज्याचा स्वीकार केला नाही. मी आयुष्यभर सत्संग करणार आणि देव प्राप्त करेन म्हणजे नको बाबा मला म्हणणे. असंच एकदा आपण नवनाथ ग्रंथात ऐकतो भर्तरी राजे त्यांच्या पत्नीला पिंगलेला बोलले होते मी जर आधी मेलो तर तू काय करशील. ती म्हणाली होती मी सती जाईन. आणि परीक्षा बघण्यासाठी म्हणून भर्तरी राजांनी आपला सदरा काढला आणि मृगया करून त्या रक्तामध्ये भिजवून एका सेवकापाशी पाठवला. हे पिंगलेला नेऊन द्या आणि तिला सांगायचं वाघ जाळीतून उठला आणि मानेवर झडप घातली आणि गतप्राण करून टाकून गेला म्हणे, मारून टाकलं म्हणे आणि सदरा नेऊन द्या.
साजरा दिला आणि तो सेवक माघारी आला. चौकशी काही केलीच नाही. आणि ती पिंगलीनं काय केलं तर चित्तेवर साजरा ठेवून सौभाग्याचे अलंकार घालून बसून पिटवून देऊन सती गेली. सदऱ्याबरोबरच पती गेलेत म्हणून कळालं की. आणि ही उशीर आल्यावर कळालं की हा म्हणे तुम्ही तर जिवंत जाऊन सेवक पाठवला होता मेलं म्हणून. कसं काय असं काय. पिंगला जळून गेली की म्हणली. आणि मग ही चित्तेत उडी टाकायला टाकू दिलं नाही. पण पुन्हा 12 वर्ष पिंगला म्हणीत मशानभूमीतच राहिला. पिंगलेबद्दलचं प्रेम काही कमी होईना. पिंगलेची जी रक्षाभिशांत झाली गेलं. कुठं तर पिकलं पान आलं तर खायचं वाऱ्यानं पाणी प्यायचं. 12 वर्ष पिंगला म्हणीतच राहिला. मग दत्तात्रेयांनी गोरखनाथाला सांगितलं अरे त्याला मी मागे एकदा जाणीव करून दिली. ते 9 नारायणापैकी अवतार आहे. पण त्यानं म्हणले अजून बी सत्संगात पूर्ण येईन आहे. एकदा असंच मृगायला आल्यावर त्याला ताण लावून हिंडविलं होतं. आणि पाण्याकडे आल्याबरोबर मी एक आश्रम बनवला दत्तात्रेय म्हणतात. आणि तिथं पाणी प्यायला आलं की म्हणलं मी तुझं आधी आईबापाचं नाव सांगायचं, तुझं नाव सांगायचं, गुरुचं नाव सांगायचं आणि मग पाणी प्यायचं. मग त्याला काय त्याचं सांगितलं, आईबापाचं सांगितलं, मित्रावरून विचार येतापासून असं असं झालं हे सगळं. पण गुरुचं नाव सांगता येईना. गुरुच नाही केलं मग पाणी प्यायचं नाही. निगुरेनं हात लावला की आठते म्हणले असं सांगितलं होतं. मग मला म्हणाले की तुम्हीच गुरु हो बाबा पाणी पिऊ द्या अमकं नमकं. तर म्हणले तिथं थोडंसं त्याला झालाय बोध जरा त्याच्याबद्दल उपरती. पण पूर्ण उपरती नाही. आता तू त्याला पूर्ण उपरती कर म्हणले. पिंगलाच म्हणून बसलाय म्हणे सारखं. मग गोरखनाथांनी त्या पिंगलेच्या मुखातून काढण्यासाठी एक भाजलेलं खापर घेतलं कुंभार काकापासून आणि त्याला रंग दिला आणि बाटली नाव ठेवून मशान भूमिकेतून गोरखनाथ चालले. आणि जाता जाता ते जवळ आल्याबरोबर ठेस लागून पडले. नाटक केलं पण पडल्याबरोबर एकदम ते मटकं फुटलं ना. मग फुटल्याबरोबर मोठ्यानं ओरडली, रडायला लागली. माझी बाटली मेली, मी मेलो असतो तर बरं झालं असतं, पण माझी बाटली वाचायची होती, लई बाटली चांगली होती म्हणून मोठ्यानं रडायला चालू केलं. मग ते 12 वर्ष बसलेलं तिथून उठून आलं. म्हणजे साधू दिसतोच म्हणजे येडीवनी काय रडायलाच म्हणले. काय म्हणले असल्या बाटल्या 100वर देईन म्हणले. असल्या बाटल्या 100वर म्हणजे 100वर बाटल्या देईन म्हणले. साधू दिसतो म्हणजे येडीवनी रडाय कसं लागलं म्हणजे. आणि तू मी आत्ता तर रडायला चालू केले, तू 12 वर्ष झालं कसं पाय रडायला. मला म्हणतो नाशिवंतासाठी कशाला रडायला लागलं आणि तू कसं रडायला. आज ती पिंगला असली भेटते काय म्हणले. बघायला सुद्धा भेटायची नाही म्हणले ती असलं. आणि असल्या पिंगला तर 1000वर देतो म्हणले मी. तू 100वर तर द्यायला मी 1000वर देतो म्हणले. सांगच तू म्हणले द्या म्हणले. द्या म्हणल्याबरोबर भस्मची मुठी घेतली जोडीतून आणि वर टाकली. पिंगले तू सदऱ्याबरोबर सती जाऊन वैकुंठ गाठलंस, परंतु एका साधूची आज्ञा म्हणून तू 1000 देह धारण करून खाली उतर म्हणून भस्मची मुठीवर फेकली. महाराज वैकुंठातून तिला 1000 देह धारण करून खाली पाठवलं. त्या भरतरी राजांना जिकडं बगल तिकडं पिंगळा दिसायला मसन वाटेवर. आणि प्रत्येकीला जाऊन विचारलं. सगळ्या आयुष्यभराच्या खुणा सांगत होत्या. ते आयुष्यभर आपण काय काय केलेलं आहे, लग्न कसं झालं आहे, काय सगळं आयुष्यातलं काही बी सांगितलं. मग त्यांना खरं वाटलं, बापरे म्हणले. आणि त्या साधूनं सांगितलं मला काही तुझ्या मटकीची गरज नाही, तो म्हणलास की मला 100वर देतो. या माता भगिनी आवा लुटताना कितकिली एवढी बुडकी वाटते, तसं काय मला ही मटकी घ्यायची नाही तुझी म्हणले. तुलाच हे 1000 घेऊन जायचे असलं तर जा. तुला जर भोगाची आसक्ती असेल तर खुशाल 1000 घेऊन जा म्हणले. तुझी एक तर होती पहिली, न्याजा 1000 म्हणले जा. मग त्याला झाली उपरते. नका हो म्हणले, बस एका पिंगलेत काय सुख आहे ते बघितलंय. नको म्हणले 1000 नको, आता हे आदर्श करून वैकुंठाला जाऊ द्या, मी तुमच्या सोबतच येतो हो म्हणले. संत संघाची लाग, संत संघाची लाग,
त्या भाग्यात वैराग्यच ना गेलतं, पण आता सत्संग लाभला आणि वैराग्याचंच भाग्य आलं. आता त्या पिंगलेबद्दल वैराग्य निर्माण झालं. गोरखनाथ बोलत होते, तुला जर आसक्ती असेल, मी म्हणत नाही माझ्यासोबत चल, जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका आणि आमचे नाचणी नाचू नका. तुम्ही उदास होऊ नका. तुम्हाला जर आसक्ती असेल, एक पिंगला गेली म्हणून रडत होता, 1000 घेऊन जा. नाही म्हणजे मला भोगाची आता इच्छा नाही, हे आदर्श करून टाका, मला तुमच्या सोबत घेऊन जावा. विठोबा रकुमाई संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. सत्संग सोडून आम्हाला अन्य प्रवाहामध्ये घालू नका देवा. संसारातलं काहीच नातराय तुम्ही मागितलं नाही. संसार करावा वाटतच नाही नातराय म्हणतात. परमार्थ करावा वाटतो आणि तोही परमार्थ पुरता. नातराय म्हणतात की संसार मद न करणे सर्वथा आणि परमार्थ पुरता हाती दे. आता पुरता परमार्थ म्हणजे नेमकं काय? पुरता परमार्थ म्हणजे नाथरायांचीच एक ओवी भागवतात मी आपणाला सांगते. परमार्थ परमार्थ नेमकं कशाला म्हणावं? पुरता परमार्थ, दादूला परमार्थी कशाला म्हणावं? नाथरायांची एक ओवी आहे भागवतामध्ये. अपकारावरी कोपला तो तात्काळ नागवला, अपकारावरी उपकार केला तो दादूला परमार्थी. पुरता परमार्थी, दादूला परमार्थी कशाला म्हणावं? तर अपकार्यावर न कोपता त्याच्यावर जर उपकार करायला येतंय का त्याला, मग ते दादूला परमार्थी. त्यांची ओवी सांगते, त्याचं उत्तर त्यांची ओवी सांगते. अपकार्यावर जर कोपला की मग तो नागवला, अपकार्यावरही कोपला तो तात्काळ नागवला. हा, आणि बघा म्हणून तर मुक्ताबाई सुद्धा म्हणते, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निकोठे. आणि वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. क्रोधाचा जर वेळ उगवलाच तर सगळी योग साधना फोल होते. म्हणून अपकार्यावरी कोपला तो तात्काळ नागवला, अपकार्यावर उपकार केला तो दादोला परमार्थी. आणि मग नाथराय पुरता परमार्थ मागतात. बघा त्यांच्या जीवनामध्ये आपण त्यांचं जर चरित्र पाहिलं, नाथरायांच्या घरी सत्संग राहायचा. प्रवचन कीर्तनाला जास्त लोकांनी यावं म्हणून त्यांनी साखरेची पोती ठेवायची आणि असं वंजळीला साखर वाटायचे. लोक वाढायला लागले, 2-2 वंजळी वाटायला लागले. वडर समाजाचे म्हणले, लई साखर कीर्तनाला गेल्यावर द्यायला ती जायचं का? म्हणले साखरा गेल्या गेल्या देत नाही, ती कीर्तन झाल्यावर देते. तोवर जागावं लागते. नग बाबा म्हणले दगड फोडून टणकून गेला नगर बाबा. पण ती गजन गेलीच. 2 पुरुष आणि 1 माता भगिनी. गेल्यावर जेवायला आई आहे, पण साखरा पुन्हा आहे त्या. पण कीर्तनाला त्याला बसू वाटणं दमलेली. मधल्यामधून तिथं दालनामध्ये जाता येत होतं. तिथे एक परीची गादी टाकलेला पलंग होता. त्याच्यावर जाऊन लाज वाटली बसायला, हात ठुला आधी, लय मऊ आहे म्हणून. पण पुन्हा बसले, ते गै बसले. आणि हे 2 जण म्हणले, आम्ही थोडं लवंडत आहोत, साखरा वाटायली की आम्हाला बी उठेव. अक्का ती बी झोपली थोड्या वेळानं. पुन्हा ती बी झोपली. पण नाताने पुन्हा साखरा वाटायचा झाल्यावर गेले झोपायला, तर तिथं झोपलेले ती उठविले नाही महाराज, खाली झोपले. हे मागून सकाळी उठले तरी त्यांना ते म्हणले, आमच्याकडून चुकलं बाबा, साखर पाय आलता असं झालं आणि आज जावा साखर आल. ही तर सामान्य फक्त झोपलीच म्हणून. पण एक वेळेस तर अशी चोरच दबून बसली आणि सगळी सामसूम झाली की त्यांनी त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू जमा केल्या. आणि जाता जाता देवाऱ्याकडे बघितलं तर चांदीच्या वस्तू दिसल्या. आणि तिथल्या चांदीच्या वस्तू उचलायला लागल्याबरोबर यांचे डोळे गेले चोराचे. चमत्कार झाला, डोळेच गेले. आणि मग मात्र ते आटकळू लागले, एकमेकाला बोलू लागले, मला दिसेना रे म्हणले, वाड्याच्या बाजूला काढ. ती म्हणलं मला बी दिसेना गेले, काय करावं? मग हे नाथाने शब्द ऐकले. एकनाथ महाराज येऊन त्यांना अभय देतात, भिवू नका, मी आलो मालक म्हणून.
अटकळून पडचाल हातपाय मोडल म्हणले. मी तुम्हाला बिलकुल मारत नाही म्हणले. अभय दिला आधी तरी. मग ते खाली बसले. बसा म्हणले. बसले. पळताना अडकळून पडचाल काहीतरी मोडल म्हणले हातपाय. बसले खाली. जवळ गेले. कधीपासून तुमचे डोळे गेले म्हणजे तुमच्या देवघरातल्या वस्तू उचलायला. आम्ही चोरा बाबा म्हणले आम्हाला माफ करा. माफ करतो म्हणले. बिलकुल घाबरू नका म्हणले. बघा संसार करणारा माणूस असलं हे करेल काय. त्यांनी उलट त्यांना विचारलं डोळे आजच गेलेत का आत्ता गेलेत हो म्हणले होता मला डोळे. बरं मग तुमचे डोळे द्यायला लावतो देवाला. आणि त्यांच्या डोळ्याहून हात फिरविला नाथाने. आणि त्यांच्या घरी दैवत पंढरीचं नांदत होतं. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. आणि त्यांनी विनंती केली देवाला यांचे गेलेले डोळे द्या. यांचं जरी पाप झालं असलं तर नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरी परम म्हणून भागवताचा हा श्लोक म्हणून हात फिरवा. डोळे गेलेले आले. अपकारावर उपकार आहे. हा दादूला परमार्थी आणि पुरता परमार्थी. त्यांचे गेलेले डोळे आले. एवढेच देऊन थांबले नाहीत. पुन्हा त्यांना विचारतात तुम्ही जेवण कवा केले ते आज. आज जेवणच करायला नाही ते म्हणले आम्ही उपाशीचा. मग तसं नाही जायचं म्हणले. पुन्हा तेवढ्या अपरात्री गिरिजेला उठविलं. गिरिजा उठ म्हणले. का हो 4 भाकरी टाक म्हणले. 2 माणसं उपाशी आहेत म्हणले. 4 भाकरी टाकल्या. भाजी केली आणि त्यांना जीव घातलं नाथाने. जवळ बसून जीव घातलं आणि म्हणले ती गोळा केलेलं तेवढं तुम्हाला इच्छा असेल तर घेऊन जावं म्हणले. काय नाही म्हणले. तुमचे डोळे बी दिले आणि अवकाश ही सुद्धा न्या. नाही म्हणले ही नग बाबा आता म्हणले. डोळं आलं एवढं बाद झालं म्हणले. एवढं उपकार कोणी करणार नाही म्हणले. आमचे गेलेले डोळे आले. आम्हाला जीव घातला एवढं उपाशी होता म्हणले. अपकार्यावर उपकार केला म्हणले. ही पुरता परमार्थ आहे त्यांच्याकडे. हां मला म्हणतात एकनाथ महाराज शब्द आहेत की संसार मज न करणे सर्वथा. म्हणजे संसाराच्या नावे घालून या आणि वाढता हा पुण्य धर्म केला. हा म्हणजे संसाराला येण्यासाठी कर्म निश्चित करावे लागतात. मग त्याच्यामुळे जन्म घ्यावा लागतो. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. पण ह्यांचं त्याच्या नावानं शून्य आहे आणि धर्म केलेला आहे. आणि म्हणून हा पुरता परमार्थ आहे. एक वेळेस तरी नातांच्या घरी एक भूदेव पाठवला होता गावातल्या लोकांनी. ते म्हणत होते की माझ्या घरी बटोमंगल आहे आणि मी गरीब ब्राह्मण आहे. पण हा खर्च माझ्यानं होत नाही. सगळे मिळून मला थोडी थोडी मदत करा. लोकांनी सांगितलं त्या वाड्यात जा आणि त्या एकनाथाला राग आण. सगळाच बटोमंगलाचा खर्च ते उपनयन संस्कार जे मुंजीचा खर्च आहे ते सगळं आम्ही करतो. फक्त त्यांना राग आण. ते गेले घरी. जोडा काढतानाच बघितले तर नाचराय पूजा करत होते. मग जोडा पुन्हा घातला. म्हणजे आपला राग तर आणायचा आहे. मग जोडा घालून जाऊ देवघरात. देवघरात जोडा घालून गेला तो ग्रस्त. घरात आल्याबरोबर देवघरात नाताने पाहिलं. गिरिजेला हाक मारली. गिरिजा म्हणली वेदमूर्ती मला मोठ्या प्रेमानं भेटायला आलेत. गुळ आणि पाणी घेऊन ये म्हणले. पहिलं आदर आतिथ्याला गुळ पाणी आणावं लागत होतं. गुळ पाणी आण म्हणले. म्हणले त्यांना किती प्रेमानं आलेत. पायातला जोडा करायचं सुद्धा भान नाही. तसं विदुर काकाच्या घरी गोपालकृष्ण भगवंत गेल्यावर त्यांच्या पत्नीला भान राहिलं नाही. केळी सोलायच्या, गाबा आपण खायच्या आणि साली देवाला द्यायच्या. हे प्रेमाच्या भरात होत असते. असं तसं प्रेमाच्या भरात पायातला जोडा काढायचं सुद्धा त्यांना ध्यान नाही. इतकं प्रेमानं मला भेटायला आले. काय प्रेम आहे. वेदमूर्ती आलेत. लवकर ये गुळ पाणी घेऊन. हे म्हणले आपण राग येण्यासाठी केले. नेलं तर बाबा नाही. जोडा हातानं नेऊन बाहेर टाकला. पाणी दिलं. हातपाय धुलं. गोळ पाणी घेतलं आदरात तिथं. पण पुन्हा जेवायला बसल्यावर तर म्हणले राग आणण्यासाठी काहीतरी करावं. पुढून त्यांची गिरिजामाय वाढत होत्या. मग वाढता 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 त्यांच्या पुढे आल्या की हा ग्रस्त उठला आणि त्यांच्या पाठकोळी बसला. तिथं तर राग आला नाही म्हणजे इथं तरी येईल. एकनाथ महाराज म्हणतात गिरिजा वेदमूर्ती आहे. तू एकदम अशी उठली तर ती खाली पडतील. हात पाय मोडल त्यांचा. काय तू पाडून देऊ नको बाबा एवढं कर म्हणले. वेदमूर्ती आहे ते. नाही म्हणले तुमच्या वेदमूर्तीला पाडत नाही. आपला हरिपंडितच कधी खळीला आला
तर त्याला काकाला घेऊन काही पंक्ती वाढलेल्या आहेत त्या म्हणले काय करावं म्हणले आपल्या हरिपंडिताप्रमाणे म्हणले नाही पाडून देत. पुन्हा लाज वाटली उतरले आणि जेवाय बसले. पण जेवण झाल्यावर रडू लागले ग्रस्ते. देवप्पा म्हणले आमच्या वाड्यात आल्यापासून आमच्याकडून जर काही चूक झाली असली तर माफ करा म्हणजे का रडत आहात. तुमच्याकडून काही चूक नाही म्हणजे चुका माझ्याकडून झाले त्या म्हणून रडू येले म्हणजे. आणि तुमच्या गावातल्या लोकांनी सांगितलं होतं त्यांना राग आणा मग उपनयन संस्काराचा खर्च करू म्हणून आम्ही चूक झाली म्हणले. मग नाताने पुन्हा ते उपनयन संस्काराचा किती जण मुलं आहेत हे सगळा खर्च त्याने दिला. हो का जा हो का हे घेऊन जावा म्हणून ही दादूला परमार्थ आहेत. हां मग पुरता परमार्थ त्यांच्या हाती आहे. नाहीतर महाराज चोरं घरात सापडावी ती आंधळी व्हावी आणि त्यांना महाराज ती एवढंही करावं. ही संसार करण्याची लक्षण नाहीत परमार्थ करण्याची लक्षण नाहीत. पुरता परमार्थ आहे अभंगाचं 3रं चरण. संसार माझा न करणे सर्वथा 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 संसार माझा करे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई 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 संत संग देई परमार्थ पुरता हाती दे परमार्थ पुरता हाती दे परमार्थ पुरता हाती दे परमार्थ पुरता हाती दे संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई पुरता परमार्थ भगवंतांनी त्यांच्या हाती दिलेला आहे. अपकार्यावर उपकार केला भागवत पाण्यात टाकलेलं त्यांच्या हातात दिले हा पुरता परमार्थ आहे. म्हणून नाथराय म्हणतात हा जनार्दनाचा एक आहे. त्यांनी सद्गुरूच्या कृपेनं जो भागवत लिहिला चालू केलता भागवतात अशी अडचण आली त्यांना 5 अध्याय लिहिले का 5 अध्याय लिहिल्यानंतर एका सद्ग्रस्तानं ते मराठीत आहे ते वाचता येते म्हणून ते ग्रंथ घेऊन काशीला गेले. काशीमध्ये गंगेचं मणिकर्णिकेचं स्नान झालं की तिथंच वाचू लागले. मग काशीतले पंडित आले आणि म्हणले बाबा हे मराठी आहे काय वाचता तुम्ही. भागवत आहे. मराठी कसं तर हे पैठणचे एकनाथ महाराज करायचे. त्यांनी जप्तच केला ग्रंथ. म्हणले त्याला अधिकार नाही भागवत करायचा आम्ही जप्त करणार आणि जे पंडित सांगेल तेच करावं लागत होतं. ग्रंथ घेऊन गेले. नातांना इथवर येऊन तिथपर्यंत न्यायला बराच काळ लागला. गंगेत स्नान केलं नातानी मणिकर्णिकेचं स्नान झालं आणि त्या पंडितांनी सेवक पाठवले कसला एकनाथ आहे बघून या. आणि बघितल्याबरोबर महाराज शांत मुद्रा ईश दर्शन झाल्यासारखं समाधान झालं. त्यांनी जाऊन सांगितलं फार शांत आहे तो. त्यांना पाहिल्याबरोबर दर्शनाचा आनंद होता. मग त्यांनी काय व्यवस्था केली
पडदा लावला आणि पडद्याच्या बाहेरून त्याला बसवा म्हणून, आणि आम्ही मधून प्रश्न विचारू. पण मधी जाता जाता सहज तिरक्या नजरेनं बघितलं, शांत वाटलं. पुन्हा त्यांना प्रश्नच विचार वाटेना, पण ग्रंथ देऊ वाटेना. आणि नाथराय ही काहीच म्हणत नाही, शांत. मग ते सेवकाला सांगतात आम्ही यांना प्रश्न विचारणार नाहीत, पण हे भागवत याच्या पुढे आता त्यांनी लिहू नये, आणि हे भागवत आम्ही आता गंगेमध्ये विसर्जन करू. सेवकांना थोडं पाण्यात जायला सांगितलं, आणि आम्ही आज्ञा केल्याबरोबर टाका. मग त्यांनी आज्ञा केल्याबरोबर त्यांनी ग्रंथ सोडून दिला ना, ते 5 अध्यायचा. त्या पाण्याला हात फुटले होते महाराज. गंगामयाला हात फुटले, वज्र थोडा मंडित असं एकदम वर हात निघाले, गंगामया प्रगट झाली असे, आणि हातात भागवत घेतला. आणि तेवढ्या भरगच्च समाजातून नाथराय मागे शांत होते. त्यांच्याकडे भरभर येऊन त्यांच्या हातात दिलाय, हा पुरता परमार्थ हातात दिलेला आहे. हातात भागवत दिला आणि म्हणाली, नाथराया इथून पुढचा भाग इथं काशीत बसून करा बरं. काय ते पंडित खाली माना घालून निघून गेले, आणि सगळी नाथाचा जे जयकार करायला. नाथ म्हणले माझा नाही जे जयकार, त्या भागवताचा. तुमची मिरवणूक काढू म्हणले हत्तीवरून, माझी नकोच म्हणले, त्या भागवताचीच काढू. आणि पुढला भाग काशीत केलाय, हा पुरता परमार्थ हातात दिला त्यांच्या. महाराज तिथे लिहिल्यानंतर सुद्धा उत्तरार्धात शेवटाला जसं ज्ञानोबारायांनी लिहिले का, शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा धरे लेखको झाला. तसं नाथराय उत्तरार्धात उभ्या टाकतात की ग्रंथ आरंभ प्रतिष्ठानी तेत 5 निर्मोनी, उत्तर ग्रंथाची करणी काशी पिठा माझारी केली. जे या ग्रंथाचा आदर करती अथवा उपेक्षिती, केवळ जे कोणी निंदिती, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु रूपे. काय शब्द आहेत महाराज ते. त्यांच्याबद्दल सुद्धा एवढं बी टुचून बोलले नाहीत. ज्ञानोबाराचे शब्द आहेत, दुवाळी कौनाची न व्हावी, भवई कुणाची नुचलावी, सास आणि मवाळ मिथिल्या आणि रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. तसेच महाराज नाथाचे शब्द आहेत. ते म्हणतात, जे या ग्रंथाचा आदर करती अथवा उपेक्षिती, केवळ जे कोणी निंदिती, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु रूपे. ते सुद्धा आम्हाला ब्रह्ममूर्तीच आहेत. और ते तर टाकून द्या म्हणत होते. असू द्या, हे आम्हाला आमच्या गुरुनं शिकविले, जनार्दनाने शिकविले. हेच शिकविले जनार्दने, सर्वाभूती मजची पाहणे, प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. अरे प्रकृती थोडी तमगुणात गेली म्हणून उपेक्षा करत असते. अरे प्रकृती सत्वगुणात आली की वाचतात, रजोगुणात गेली की निंदा करतात. आणि आमचा भाव प्रकृतीच्या पलीकडचा आहे, संतांचा भाव आहे. ते आमचा प्रकृती पलीकडील भाव. काय शब्द आहे ते नाम माऊलीचे. तसं म्हणणे हे आम्हाला ब्रह्मरूपच आहे ते. वा. आणि ते भागवत महाराज असं त्यांच्या हातात दिलेलं आहे. म्हणून तुकोबारायांनी म्हणावं, शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. काय कष्ट घेतले या भागवतासाठी, काय कष्ट घेतले का त्यासाठी तुकोबारायांनी, आणि ते आपल्या हाती दिले महाराज. मग हा पुरता परमार्थ आहे नाथांचं भागवत, तुकोबारायांचा गाथा. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हा जनार्दनाचा एक आहे आणि मोठ्या करुणा वचनानं विनवणी करतो. जनार्दनाचा करुणा वाचून, जनार्दनाचा एका जनार्दनाचा एका करुणी वचनी, जनार्दनाचा एका करुणी वचनी, जनार्दनाचा एका करुणा वाचून, जनार्दनाचा एका करुणा
विनावाणी पायापाशी संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई करी विनावानी पाया पाचे करी विनावानी पाया पासी संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई जना जनात एक करुणावाचो अनेक प्रवाही घालू नका प्रवाही पायाचे घालू नका निक प्रवाही घालू नका संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई आणि का प्रवाही घालू नका घालू नका प्रवाही घालू नका संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई. एकनाथ महाराज विनवणी करतात आणि सत्संगती मागतात. तसंच आपण सुद्धा प्रभूला प्रार्थना करूया. कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना सद्बुद्धी लाभो आणि ज्ञानदानाचं अन्नदानाचं कार्य असंच करून घेऊ. मनामध्ये दुर्बुद्धी न उपजो दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून अशी प्रभूला प्रार्थना करूया आणि संतांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर